गुड मॉर्निंग मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे AR09 क्रिएशन. तर आत्ता वाजले 6:20. आम्ही निघालो आहे पालघरला वाडा येथे कृष्णाचं मंदिर आहे तिकडे आपलं. सकाळी 6 वाजता मी इथून निघालो आहे. माझ्यासोबत आहे नेहमीप्रमाणे अंकिता, कियांश सध्या देवासारखं बसला आहे शांत, आणि किरण दादा आहे पुढे, वहिनी आहे. तर आज त्यांच्या लग्नाचा 5वा वाढदिवस आहे, तर त्यांनी आम्हाला फोर्स केला की आपण फिरायला जाऊया. तर आम्ही आता वाडाला चाललो आहे. तिकडून आम्हाला 2 तास दाखवत्या. बघूया आता आपण किती वेळात पोहोचतो आहे. भेटूया आपण नवरेखाला तिकडे वाडाला. तर आता आम्ही मुंबई अहमदाबाद हायवेला आहोत. चहासाठी थांबलो इथे आता. इथून आम्हाला इथून आता जवळजवळ 1 ते 1.5 तास दाखवतो. इकडून पहिल्यांदाच चालू तिकडे. बघा आमची गाडी सॅन्ट्रो 4 सीटर. छोटा बाबू झोपला आहे, तो आता चार्ज होतोय. एकदा चार्ज झाला की मग तो धिंगाणा चालू करेल. अंकिता खूप थंडी आहे इकडे बाहेर, पाहू शकता. म्हणजे गरम गरम चहा मी नाही पिणार आहे, अंकितासाठी घेतलं ही चहा. मॅडम तुझा चहा नको, त्याला नको, झोपू दे त्याला, त्याच्या अंगावर पाडेल ना तर. यश कुठे चालला? फिरायला कुठे चालला? నిజమైన దోస్తి అంటే ఇదే. హౌస్ ఆఫ్ మెక్డొనాల్డ్స్ दोस्ती అంటే ఇదే. वाड़ा कुठे? वाड़ा से रोजाना सुरक्षा सेंसोडाइन का नया छोटा पैक सिर्फ 20 रुपए में. काय खातोस? दाखव चिप्स. कोणता आहे चिप्स आहे? स्लो मोशन. फायनली आता मी पोचलो आहे. किती वाजलं आता? 9 वाजत आलेत. 6 वाजता आम्ही दादरवरून निघालो होतो. आता 8:54 झालेत. जवळजवळ 2 तास 2-2.5 तासाचा प्रवास हा. खूप आतमध्ये आहे, पालघरपासून खूप मध्ये आहे. रस्ता पण एवढा चांगला नाही आहे, खूप खड्डे वगैरे आहेत. तर इथे यायचं म्हटलं तरी गाड्या बस वगैरे एवढी काही व्यवस्था नाही आहे. तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेन की तुम्ही स्वतःची प्रायव्हेट गाडी करा किंवा मित्र वगैरे असेल तर 2 व्हीलर्स वगैरेचा यूज करा. तुम्हाला तर दाखवतो इकडचं प्लेस.
दोघांची 5वी ॲनिव्हर्सरी आहे. आजची ॲनिव्हर्सरी दादा आणि वहिनी. थँक्यू. तर तुम्हाला कसं वाटतंय? तुमच्या लग्नाला 5 वर्ष झाले. एकदम भारी, फुल फ्री. त्यांचा किती वर्षाचा किरण? 4 वर्षाचा कार्टा पण आहे. तुझं नाव काय? तुझं नाव काय? किरण पावसे. खूप छान वाटतं इकडे. मस्त ग्रीनरी आहे. थोडंसं आपण तिकडे फिरणार आहोत. आज आता पेट पूजा करतात, थोडं नाश्ता करतात. तोपर्यंत आपण भेटूया. गाडीसाठी मस्त. अच्छे तो हम मेरी बात नहीं सुनते, कैसे सुनेंगे? हम रोल मॉडल सेट करेंगे तो ना सुनेंगे. तो अब जब सोसाइटी में रहते हैं, सोसाइटी में कुछ लाइबिलिटीज होता है, उस लाइबिलिटीज के अनुसार चलेंगे तो अच्छा है, नहीं तो हम मनमानी करेंगे. बाद में कोई भी मेरे साथ भी मनमानी कर सकता है, बोलेंगे तो मेरा कोई हक नहीं है क्या? तो बोलेंगे नहीं मेरा हक है इसीलिए मैं कर रहा हूँ.
जायचं आतमध्ये. चल असू तिकडनंच खालती आहे. तर खूप छान वाटलं इकडे फिरून. खूप मोठं आहे, संपत नाही. खूप सारे आतमध्ये त्यांनी झाडं, विविध प्रकारची झाडं पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर आहे. जर तुम्हाला कुठलं टेन्शन असेल, कुठलं तुम्ही स्ट्रेसमध्ये असाल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच यायला पाहिजे. खूप शांत अशी जागा आहे इकडे, खूप रिलॅक्स वाटतं. मी पुन्हा इथं सजेस्ट करेन की इकडे यायचं असेल तर तुम्हाला ट्रेनचासुद्धा ऑप्शन आहे की तुम्ही पालघर स्टेशनवरून साधारण 33 किलोमीटर आहे इथे आतमध्ये यायला, पण गाड्यांची तेवढी व्यवस्था नाही आहे. मी तुम्हाला तेच सजेस्ट करेन की स्वतःची गाडी, प्रायव्हेट गाडी किंवा टू व्हीलर वगैरे असेल तर ते खूप बेस्ट राहील तुमच्यासाठी. आमचं बऱ्यापैकी फिरून झालं आहे. आता आम्ही जेवणार आहोत. इकडे प्रसाद असतो, तो आम्ही प्रसाद घेणार आहोत आणि मग निघणार आम्ही. तर तुम्हाला ही जागा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर बघूया आता मेन मंदिर. तर आपण इथे भाऊला विचारूया कशी वाटली जागा. किरण दादा, तुला ही जागा कशी वाटली? खूप छान आहे, फिरण्यासारखं खूप आहे. खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या, त्याच्यामुळे खूप आनंद आहे. इकडे येऊन प्रसन्न वाटतंय आणि क्लायमेट पण खूप छान आहे. तुमची आज 5वी ॲनिव्हर्सरी आहे, तुम्हाला असं वाटतं की इकडे चांगला टाइम स्पेंड झाला तुमचा? हो, खूप छान. पूर्ण दिवस जाईल एवढी जागा आहे, बघण्यासारखं खूप काही आहे. पण वेळेचं थोडंसं हे असताना, बंधन असताना आम्ही आता इथून पुढे केळवा साईडला जाणार आहोत. थँक्यू. यापुढे आता आम्ही केळवा बीचला जाणार आहोत. आमच्या कियांशची इच्छा आहे, त्याला कधीपासून बीचवर जायचं आहे. तर खरंच खूप मन इकडे प्रसन्न झालं आहे. खूप छान वाटलं इकडे, खूप चांगला टाईम स्पेंड झाला आहे. आणि आता आम्ही जेवणार आहोत आणि जेवून मग आम्ही केळवा बीचला जाणार आहोत फिरायला. मला ॲक्च्युली, मी पण इथं पहिल्यांदा आलो, मला ॲक्च्युली इकडची काही प्रॉपर माहिती नाही म्हणून मी प्रॉपर असं व्लॉग बनवू शकलो नाही. पण मला जेवढं तुम्हाला दाखवायचं होतं, जेवढं मी बघितलं तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पण कियांशला विचारूया त्याला कसं वाटलं. कियांश, कसं वाटलं तुला इथे? आवडली जागा? कियांशला जागा आवडली नाही बोलतो. त्याने ॲक्च्युली एन्जॉय केला, पण एन्जॉय करता करता त्याला काटे लागले. बाबांचा त्याने मार खाल्ला मस्ती करतो म्हणून तो नाराज आहे. त्याला बीचवर जायचं. तुला बीचवर जायचं आहे का? बीचवर जाऊन तू काय करणार आहेस? जोरात बोल. खेळणे घेणार. बीचवर खेळणे घेतात का? बीचवर पोहायला जातात. ही त्यांची इथली इलेक्ट्रॉनिक गाडी आहे, परिक्रमा करण्यासाठी ती स्पेशल गाडी आहे. तर आता आम्ही जेवलो, जेवण वगैरे झालं. खूप छान जेवण होतं, खूप प्रसाद खूप मस्त होता.
आणि इथे अजून एक गोष्ट होती की ज्या ताटात तुम्ही जेवतात तो ताट तुम्हाला स्वतःच धुवायचं आहे. हे खूप छान वाटलं इकडे बघून. आणि मी आता इकडे व्हिडिओ संपवतो आहे माझा. आता आम्ही चाललो आहे केळवा बीचला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही जागा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तोपर्यंत गुड बाय. थँक्यू. बाय बाय. कृष्ण हरे कृष्ण 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 देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज. मन मंदिर में सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी मनमोहन तेरी छवि अति प्यारी. बंसी बजैया रास रचैया तारनहार मेरे तुम ही केवैया. तुमसे बड़ा कहाँ कौन कन्हैया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. देवकी नंदन तुमको वंदन रखते सबकी लाज. सबके स्वामी अंतर्यामी पूरन कीजिए काज.